पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असेल। पंढरपूर तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गट, भोसे पंचायत समिती गण व गुरसाळे पंचायत समिती गणातील लढतीकडे संपूर्ण पंढरपूर तालुक्याचं लक्ष लागून राहिल्याचं दिसून येत आहे। जिल्हा परिषद गटातून स्वर्गीय राजूबापू पाटील यांच्या पत्नी प्रफुल्लता पाटील यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे, तर गुरसाळे पंचायत समिती गणातून राजेंद्र पाटील तर भोसे पंचायत समिती गणातून पूनम पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आज गुरसाळे येथे आयोजित प्रचार बैठकीनिमित्त सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन मोहन कोळेकर, विठ्ठल परिवारातील नेते युवराज पाटील, पांडुरंग साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे, संचालक लक्ष्मण धनवडे, पंचायत समिती गणाचे उमेदवार राजेंद्र पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, समर्थक, गुरसाळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना पहा काय म्हणाले सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे। या प्रचार सभेला उपस्थित असणारे जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांतराव परिचारक साहेब, दुसरे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय मोहनअण्णा कोळेकर, युवराजदादा पाटील, गणेश पाटील, या विभागाचे पंचायत समिती उमेदवार श्री बाप्पा राजेंद्र बाप्पा पाटील। उमेदवारी जाहीर केली माणूस जरा व्यवस्थित दिसतो। मागच्या 8 दिवसात बाप्पाची माझी भेट झाली होती, महेश झालं तिथे भेटायला गेलो आम्ही। बाप्पा मला ओळखू पण येत नव्हते त्या दिवशी, आणि आता उमेदवार जाहीर केली, आता निवडून आल्यावर मग शब्द द्यायला आहेच परत। त्यामुळं आमचे सहकारी श्री शंकरराव कवडे नेंबर, हरिभाऊ माने, नानासाहेब कवडे, अनिल खरात, अमोल कवडे, आनंदराव पाटील, शंकरराव कवडे, शुभम कवडे, रामेश्वर माने, महेश कोळेकर, पंडितराव शेंबडे आणि उपस्थित धनवडे बापू, आमचे सहकारी शिरोमणी साखर कारखाने संचालक श्री अमोल माने, पांडुरंग कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री खुळे सर आणि उपस्थित जमलेले सर्व ज्येष्ठ सहकारी, वडीलधारी मंडळी, बंधू भगिनी आणि तरुण युवक मित्रांनो, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीच्या निमित्तानं येत्या 7 तारखेला आपल्या उमेदवाराचं चिन्ह आहे कमळ। दोन्ही उमेदवाराचं जिल्हा परिषदला आदरणीय भाभी उभा आहे आणि पंचायत समितीला बाप्पासाहेब उभा आहे। या दोन्ही उमेदवाराचं चिन्ह आहे कमळ। कमळ या चिन्हाच्या समोरील बटन दाबून सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती करण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलो। आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं पुढे येत असताना आज आपण बघतोय, गेल्या दीड महिन्यापासून आपण त्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवण्याच्या माध्यमातून आम्ही सर्वांच्या मिटिंगा झाल्या आणि मिटिंग होत असताना ही निवडणूक ही मागाशी गणेश दादा म्हटल्या पद्धतीनं ही ग्रामीण भागातली निवडणूक आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या विकासाची ही निवडणूक आहे। आणि गेली 5-7 वर्षापासून निवडणूक
आपले जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवार 7 वर्षांनी ही निवडणूक लागलेली आहे, 7-8 वर्ष लागलेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये केंद्रातला राज्यातला जास्तीत जास्त निधी आणायचा असेल तर आपल्या ओळखीची माणसं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून पुढे गेली पाहिजे. आणि म्हणून हा निर्णय आम्ही सर्वजण मिळून घेत असतात. मागच्या 15 दिवसापूर्वी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काय झालं काय नाही तुम्हाला माहिती आहे. काही लोक आली, काय गडबडबडून गेली. पण हा निर्णय घेत असताना आम्ही परिचारक साहेबांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आमचे काही ठराविक लोक आम्ही सर्वजण मिळून होतो. आणि मागच्या दीड महिन्यापूर्वीच आम्ही ठरवली होती ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढायची. कारण राज्य सरकार हे भाजप आणि महायुतीचं सरकार आहे. आणि मग आपण महायुतीच्या माध्यमातून काय ठराविक जागा आपण सोडल्या पाहिजे त्यांना आमचा प्रस्ताव जात होता. आणि खरोखर तिने आपल्या सर्व परिवारातील आपल्या सर्व सदस्य आपण सर्व प्रस्ताव जात असताना मी खरोखरच प्रशांत परिचारक साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देणार आहे. कारण मागच्या दीड महिन्यापासून हा प्रस्ताव जात असताना त्यांनी त्यावेळेस मान्यता दिली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार गोरे साहेबांना मी भेटलो होतो. मग गणेश दादा असतील, मी असतील, युवराजदादा पाटील आम्ही सर्वांनी मिळून ही निवडणूक खऱ्या अर्थानं महायुतीच्या माध्यमातून लढावी ही इच्छा आम्ही व्यक्त केली. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं आपल्याला साधारण किती जागा सोडायच्या, कुठे माणसं निवडून यायची. आणि त्यावेळी तिने मान्यता चर्चा करत आपण पुढे आलो. आणि मग आपण पक्षाच्या माध्यमातून अर्ज भरले. आणि अर्ज भरत असताना कुठे माशी शिंकली आम्हाला माहित नाही. आणि पक्षाने आम्हाला अचानक आम्हाला सांगितलं आणि दुसराच मालक त्या ठिकाणी केला. आणि दुसरा मालक केल्यानंतर आपला परिवार किंवा ही ग्रामीण भागातली निवडणूक आहे म्हटल्यानंतर काय ठराविक नेते मंडळीला हे खऱ्या अर्थानं आपलं जे चाललेलं ते विस्कळीत करायचं, निवडणूक विस्कळीत करायची. गेल्या 3-4 टर्मला मगाशी नेंबरनी सांगितलं, गेल्या 3-4 टर्मला त्यांनी असं बोलबोल्या केल्या, विस्कळीत कार्यक्रम केला. मग नगरपालिकेची निवडणूक असू द्या, मार्केट कमिटी निवडणूक असू द्या, आणि मग लोकांना लोकांच्या माध्यमातून लोकांना थराथुरा मेळ लागू द्यायचा नाही अशी ही निवडणुकीच्या माध्यमातून ते विस्कळीत करायला त्यांना संधी मिळाली. आणि त्या संधीच्या माध्यमातून अचानक त्यांचे काही नेते मंडळीला जाऊन अचानक ईबी फॉर्म त्यांनी स्वतःकडे आणले. मी अजितदादा साहेबांकडे, अजितदादा पवार साहेबांकडे, मी गणेश पाटील, युवराजदादा आम्ही जाऊन आलो. आणि त्यांना आम्ही सांगितलं असं बोलायला लागलं. आणि मग हा निर्णय शेवटी अर्ज भरल्या आपण काही राष्ट्रवादी पक्षावर सुद्धा अर्ज भरले होते. पण शेवटच्या दिवशी आपल्याला ज्या टायमाला ईबी फॉर्म द्यायचे आहे त्या टायमाला आम्ही सर्व मिळून परिचारक साहेबांकडे आम्ही गेलो. पहिला अजितदादांच्या कानावर घातलं, दादांना सांगितलं. आणि काय कुठला तर कालचा उमेदवार इथून बडबडून गेला, ती कल्याणराव काळेंना, भगीरथ बालकेंना, गणेश पाटलांना, युवराजदादांना, अजितदादांना हाकलून दिलं म्हणून. आता काय लोक बोलतील काय अंदाज येईल आम्हाला. आता आम्ही दररोज अजितदादांकडे जातोय, आमचं फोनवर बोलणं होत होतं. आणि अपप्रचार करायचा का, तर तुम्ही निवडणूक कुणाच्या विरोधात लढताय, तुमची परिस्थिती काय आहे. आज आम्ही खालच्या पुडूजवाडी पासून आम्ही कालच्यापासून 3-4 दिवस झाला प्रचार करतो. गोपाळपूर पासून आम्ही सगळे फिरत आलो. आणि त्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तिकडे गेल्यानंतर तिथं कुठलं चिन्ह नाही विरोधकांचं, अपक्षालाच पाठिंबा दिला ह्या बाजारामध्ये. म्हणजे चाललंय काय. आणि मग इथं म्हणायचं, इथं यायचं, इथल्या उमेदवारांनी म्हणायचं ह्यांना हाकलून दिलं म्हणून. आता दुर्दैवानं आदरणीय अजितदादांचा विमान अपघात झाला, नाहीतर या बाजाराला गाडीत टाकून अजितदादा पुढून गेला असतं
आणि आम्ही तिचं समोर विचारलं असतं. आणि मग असं अपप्रचार करायचा वेगळ्या पद्धतीने आम्ही लोकांना बोलबोल करायच्या आणि ही निवडणूक हाणून न्यायची. पण आम्ही ज्या टायमाला परिचारक साहेबांकडे आणि जयकुमार गोरे साहेबांकडे गेलो त्या टायमाला सांगितलं अशी अशी परिस्थिती झाली, आम्ही अर्ज तर भरलेले लोक तर आपल्या ही खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या आणि सर्वसामान्य लोकांची निवडणूक आहे आणि मग वाड्यावर कोणाला सोडून चालणार नाही. आणि मग तिने आपल्याला सन्मानानं जागा देण्याची जबाबदारी त्या निमित्तानं भाजपच्या नेते मंडळींनी पार पाडली. आणि मग मी त्यांना सांगितले सगळे उमेदवार आपण जे आपल्या जागा सुटतील ते सगळे भाजपच्या चिन्हावर आपण उभा करूया. कारण आम्हाला लोकांची किंवा मतदारांची दिशाभूल नाही करायची. जे काय करायचं ते प्रामाणिकपणाने प्रयत्न करायचा. विकासाचं राजकारण आम्हाला करायचं आहे. अपप्रचार करून एकमेकावर टोकाची टीका करायची आणि आपली जबाबदारी काय, आपण मागच्या निवडणुकीला काय बोलला होता, आपण कशा पद्धतीने निवडून आला ते लोकांच्या लक्षात येऊ द्यायचं नाही. प्रस्थापिताच्या विरोधात निवडणूक लढतोय म्हणून सांगायचं. आता प्रस्थापितांनी काय केले, काय कुठं नेपाळमध्ये जाऊन शेती घेतल्या, काय केलं, सेवाच करत आलेलं आहे. आज प्रस्थापिताच्या विरोधात तुम्ही बोलताय. एका बाजूला आदरणीय अवधूत अण्णा पाटील साहेबांनी हा कारखाना उभा केला नसता तर काय परिस्थिती झाली असती. एका बाजूला पांडुरंग सहकारी साखर कारखाना आदरणीय मोठ्या मालकाने उभा केला नसता. एका बाजूला आदरणीय सहकार शिरोमणी आदरणीय दादानी चंद्रभागा त्या टायमाला उभा केला नसता. आणि मग ह्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं दूरदृष्टी जे तिन्ही नेते मंडळी होती आणि या तालुक्यामध्ये जे जडणघडण झालेलं आहे एवढे सुजलाम सुफलाम झालं त्याच्यात सिंहाचा वाटा त्या तिन्ही नेते मंडळीचा आहे. आणि त्या टायमाला सुद्धा ह्या तिघांचे गट होते. आदरणीय यशवंतभाऊ पाटील त्यांच्या जोडीला असतील, आमचे कर्तमचे पूर्वभाऊ त्यांच्या जोडीला दादांच्या जोडीला होते. आणि ह्या माध्यमातून हे काम एका बाजूला त्यावेळेस सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे एकमेकाच्या विरोधात लढायचे. पण मित्रांनो विकासाचं कामाचं ते बोलायचे. आणि आता मागच्या 4 वर्षात जे पुढारी नवीन तयार झाले आपल्या तुम्हाला सगळ्यांना वेगळ्या पद्धतीने आम्ही दाखवून एक नवीन पुढारी पण तयार झालं. आणि तुम्ही एका बाजूला प्रस्थापिताच्या विरोधात मी निवडणूक लढवतोय आणि आता आमचा मतदार शहाणा झालेला आहे. तुम्ही एकदा दोनदा तीनदा चारदा फसवले पण आता मतदारांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आणि आता मतदारांना आपल्या उमेदवारांना फसवणार नाही. कारण या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जो निर्णय घेतला तो निर्णय घेत असताना केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे, जिल्ह्यामध्ये भाजपचं सरकार आहे, मध्ये नगरपालिका महानगरपालिका निवडून आल्या. त्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 70-80% भाजपच्या नगराध्यक्ष असतील, महापौर असतील, हे सगळ्यात जास्त निवडून येण्याची संख्या भाजपच्या माध्यमातून आहे. सर्वात मोठा पक्ष जगामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपच्या माध्यमातून बघितलं जात आहे. आणि मग आम्ही सगळे मिळून विकासाचं काम आम्ही बोलतोय. आज आम्ही इथं भाषण करत असताना इथं माझ्या अगोदर आपल्याला मोहनअण्णा कोळेकर बोलले, ते जिल्हा परिषद सदस्य होते, मी जिल्हा परिषद सदस्य होतो. बाप्पांचं तर काम तुम्ही पंचायत समितीला बघितलंय. पंचायत समितीला त्यांनी सभापती म्हणून काम केलं. गणेश दादाचे वडील आमचे सन्माननीय सहकारी राजबाबू पाटील जिल्हा परिषद त्यांच्या भावी जिल्हा परिषद सदस्य होत्या. जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजूबापूंनी काम केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम त्यांनी राजूबापूंनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. आणि मग या भागातल्या चुलीशी निगडीत असणारी ही निवडणूक आहे. आणि मग आम्ही मत मागण्यासाठी येत असताना आम्ही तुम्हाला सांगतोय, आम्ही जिल्हा परिषद मध्ये काम केलं असताना नदी काठचा सगळा सर्वे मी केला. त्या टायमाला मोहनअण्णा माझ्या बरोबर होते.
नदीकाठ जवळजवळ 47 गावं पंढरपूर तालुक्यामध्ये नदी काठलाय. 1111 TDचं पाणी आपण पितो हे लक्षात आलं. कारण आपल्या जनकल्याण हॉस्पिटलच्या माध्यमातून तिथं बघतो आम्ही किडनीचे सगळ्यात जास्त पेशंट, किडनी स्टोनचे सगळ्यात जास्त पेशंट, कॅन्सरचे सगळ्यात जास्त पेशंट तिथं लक्षात आल्यानंतर मी सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर 1111 TDचं आपण पाणी पितो म्हटल्यानंतर मी असतील मोहन असतील आम्ही सर्वांनी मिळून जिल्हा परिषद मध्ये आवाज उठवला. कारण पुण्यामध्ये पहिली पुणे सिटी थोडी ठराविक म्हणजे एवढी मोठी पुणे सिटी नव्हती आणि आता पुणे सिटी झपाट्यानं वाढली, 10 पटीने लोकसंख्या तिथे वाढली. आता सगळं गटाराचं पाणी उजनीच्या धरणात यायला लागलं आणि त्याच्यामुळे आपल्याला खाली नदीचं पाणी येताना उजनीच्या धरणात पाणी येतंय आणि त्याच्यामुळे आपलं संतुलन बिघडायला लागल्यानंतर या सगळ्या गोष्टी शिवसाहेब केंद्रेकर साहेब त्या टायमाला होते, देवकर साहेब त्या टायमाला शिव म्हणून काम करत होते आणि यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर मी पहिलं काम तिथं आवाज उठवला आणि आपण आरोचा प्लॅन प्रत्येक गावाला द्यावा. पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून तो पायलट प्रोजेक्ट मी वाडीपूर्वीला उभा केला आणि आपण जसं बिस्लरीचं पाणी पितो तसा सर्व लोकांना बिस्लरीचं पाणी पिता यावं त्या उद्देशाने आम्ही आवाज उठवला आणि पहिला प्रोजेक्ट मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वाडीपूर्वीला चालू केला आणि नंतर आपण बघतोय आता प्रत्येक ग्रामपंचायतला आरो सिस्टीमच्या त्या दिवसात तेव्हापासून त्या टायमाला आरोचा प्लॅन चालू करत असताना त्यावेळेचे पालकमंत्री दिलीप सोपल साहेबांना मी गावात बोलवलं, त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं आणि त्यांना सांगितलं की सगळी अतिशय अडचणीचं काम आहे सर. आणि मग त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सगळ्याच गावांना नदीकाठच्या आरो सिस्टीम देण्याची जबाबदारी पार पाडली आहे. म्हणजे एका बाजूला आम्ही काम करून तुमच्या समोर आलो आणि एका बाजूला काही ठराविक लोक येतात, वेगळ्या पद्धतीने बोलायचं, अपप्रचार करायचा आणि ही खऱ्या अर्थाने ही निवडणूक ही सर्वसामान्यांची निवडणूक आहे, ही सर्वसामान्य विकासाची निवडणूक आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय भाजपच्या माध्यमातून घेतला आणि मग आज निवडणुकीच्या समोर मतदान मागण्यासाठी येत असताना आम्ही काम करून तुमच्या समोर आलेलो आणि काम करत पुढे राहतोय. आजही तेवढ्या पुढचं राजकारण आम्ही करत नाही. ज्या ज्या वेळेस आपण अडचणी आपल्या समोर आल्या त्या टायमाला दुष्काळ पडला त्यावेळेस आम्ही सर्वजण पाठीमागे उभा राहिलो. अतिवृष्टी झाली, महापूर आला, त्या टायमाला सुद्धा आम्ही पाठीमागे उभा राहिलो आणि नुसतं पाठीमागे उभा राहिलो नाही तर मदत करत आलेलो आहे. दुष्काळ पडल्यानंतर सगळ्यात जास्त छावण्या पांडुरंग कारखाना आणि सहकार चोरी साखर कारखाने उभा केले असते आणि नंतर दुष्काळ पडल्यानंतर पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा आपण त्या निमित्ताने केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी करून आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे. एवढा मागच्या 4-5 वर्षामध्ये कोरोना सारखा एवढा मोठा महा रोग अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध, जगामध्ये अटॅक केला आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही शांत राहिलो नाही. मास्क घालून आपण हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा करत राहिलो. कोरोना सेंटर पंढरपूर सारख्या ठिकाणी उभा केलेला आणि मग या सगळ्या गोष्टी करून आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहे. तर अशी जी माणसं वास्तविक आता भाभीच्या विरोधात, जिल्हा परिषद भाभीच्या विरोधात खरं भारत कोरकीने अर्ज भरायला नाही पाहिजे होता. कारण राजू बापू बरोबर तुम्ही काम केले, आदरणीय यशवंत भाऊ बरोबर काम केलेलं आहे, तुमच्या वडिलांनी यशवंत भाऊ बरोबर काम केलेलं आहे, तुम्ही बापू बरोबर काम करताय आणि आता अशा टायमाला बापू कोरोनाच्या काळात निघून गेले असले तरी बापूची जबाबदारी तुम्ही गणेशच्या पाठीमागे उभा राहून पार पाडायला पाहिजे. पण वास्तविक पाहता तसं न घडता तुम्हाला मत मागायचा अधिकारच अजिबात नाही आणि मग तुम्ही तेवढ्यावर पण थांबत नाही. प्रस्थापिताच्या विरोधात तुम्ही बोलला जाताय. प्रस्थापित आहेत म्हणून तर आपण या सगळ्या गोष्टी आज करत राहिलो. आम्ही काही निवांत झोपा काढत बसलो नाही घरी आणि मग अशी माणसं मत मागण्यासाठी तुमच्यापर्यंत येत असताना तुम्ही सर्वांनी ठरवलं पाहिजे की जबाबदारीचं काम आपल्याला तुम्हाला सर्वांना 7 तारखेला करावं लागणार आहे आणि एका बाजूला आम्ही जसं गटतट विसरून एकत्र आलोय तसंच तुम्ही सुद्धा सगळ्यांनी गटतट विसरून एकत्र येणं गरजेचं आहे. कारण बाप्पासाहेब असतील, भाभी असतील, ही दोन्ही माणसं अतिशय चांगल्या पद्धतीत कामाची माणसं आहेत
आणि म्हणून युवराजदादा म्हणले त्या पद्धतीने युवराजदादा जसं तुम्ही पाठीमाग उभा राहिला त्याच पद्धतीची भूमिका आता सुद्धा पार पाडावी लागणार आहे. कारण आम्ही एकत्र निवडून सगळेजण निवडून आल्यानंतर आमचे गट कुठलेही नसणार आहे. आमच्या फक्त तुमची विकासाची कामच सगळ्यात जास्त पुढे राहणार आहे. आणि त्यासाठी कुठलेही राजकारण आडवाडीचं राजकारण आयुष्यात कधी आम्ही केलं पण नाही आणि इथनं पुढे पण आम्ही करणार नाही. आणि हीच भूमिका आम्ही सर्वांनी ठेवून आपल्यापर्यंत मतं मागण्यासाठी आम्ही आलेलं. जिल्हा परिषद पंचायत समिती या दोन्ही उमेदवाराचं चिन्ह आहे कमळ. कमळ या चिन्हाच्या समोरील बटन दाबून त्यांना आशीर्वाद स्वरूपीचं मतदान द्यावं एवढी विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.